हॅलो फ्रेंड्स, टीईटी एक्झाममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, जसं तुम्हाला माहिती आहे की जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे महाराष्ट्राची, त्याचे एक हे म्हणजे जाहिरात आली होती पेपरमध्ये की ती सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होईल म्हणलं असे चान्सेस त्यांनी सांगितले होते. तर आपण त्यासाठी ह्या माझ्या चॅनलवर टीईटी एक्झामवर इथे शिक्षक पात्रता परीक्षेची प्रिपरेशन करणार आहोत. ठीक आहे. तर इथे बेसिकली मी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड सायकोलॉजी जे की आहे आणि पेडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 ची, ठीक आहे, तर ही इथे आपण कव्हर करणार आहोत. ओके. आणि ही जर समजा तुम्हाला सिलेबस पॅटर्न मतलब तुम्हाला जर माहिती असेल तर पेपर 1 मध्ये सुद्धा चाइल्ड डेव्हलपमेंटला 30 मार्क आहे आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 30 मार्कच आहे. ओके. आणि विशेष म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग काहीच नाहीये. ठीक आहे ना. आणि हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे फ्रेंड्स. तर त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही जितकं जास्त कन्सेप्ट वगैरे याच्या क्लिअर केल्या तेवढ्या जास्त तुम्हाला इथे जास्तीत जास्त मार्क्स म्हणजे 30 आउट ऑफ 30 सुद्धा इथे मिळू शकते जर मग तुम्ही तेवढी प्रॅक्टिस केली तर. ओके. तर बेसिकली हा माझा एक इंट्रोडक्शन व्हिडिओच आहे फ्रेंड्स. तर इथे मी तुम्हाला फक्त जो सिलेबस आहे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजीचा तो मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. आणि इथला पुढला जो व्हिडिओ मी आता टाकेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो फर्स्ट त्याचा पार्ट आहे तो आपण कम्प्लीट करू. ओके. आणि इथे मी तुम्हाला जास्तीत जास्त एमसीक्यू प्रॅक्टिस आपण इथे करू म्हणजे तुम्हाला तुमच्या पेपरच्या दृष्टीने ते जास्त फायद्याचं ठरेल. ठीक आहे फ्रेंड्स. मग पहिल्यांदा तर आपण काय करू, पहिल्यांदा आपण सिलेबस बुक. ओके. हे बघा फ्रेंड्स, इथे मी तुम्हाला सिलेबस दाखवते. डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे, त्याचे कन्सेप्ट आहे, नेचर आहे, प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंट आहे, थेअरी आहे बेसिकली कोहलबर्ग, चॉम्स्की. ओके. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस वगैरे आहे, हे बघा तुम्ही. त्यानंतर अंडरस्टँडिंग लर्निंग आहे, कन्सेप्ट नेचर अँड लर्निंग, इनपुट प्रोसेस आउटकम. ठीक आहे. आणि यामध्ये पण भरपूर थेअरी आहे. व्हॉर्नडाईकची थेअरी वगैरे आहे, बाउंडुराची आहे, मोटिवेशन अँड सबस्टन्स वगैरे आहे, मेमरी फॉरगेटिंग त्याच्यानंतर टीचिंग अँड रिलेशनशिप विथ लर्निंग अँड लर्नर. हा सिलेबस आहे तुमचा. तर हा पूर्ण सिलेबस आपण या चॅनलवर कव्हर करणार आहोत. ठीक आहे. एनसीएफ पण आहे 2005 आणि एज्युकेशन ऍक्ट 2009 हे पूर्ण आहे यामध्ये. ठीक आहे. तर आणि पेपर 2 चा जो सिलेबस आहे तो सुद्धा असाच आहे, म्हणजे थोडाफार मिळता जुळताच आहे. ठीक आहे ना. तर फर्स्टली आपण काय करू, पेपर 1 चा सिलेबस स्टार्ट करून देऊ आणि त्यानंतर मग आपण पेपर 2 च्या सिलेबसकडे वळूया. ठीक आहे. आणि जर आपला वेळ मिळाला तर मग आपण त्याचे बाकीचे जे पेपर्स मधले बाकी जे आपले पार्ट्स आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पण तो फर्स्टली आपण इम्पॉर्टन्स जे काही राहील ते सायकोलॉजीलाच राहील. ठीक आहे फ्रेंड्स. मग फ्रेंड्स, आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि पुढल्या व्हिडिओ जो राहील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट, ग्रोथ, त्याची कन्सेप्ट, नेचर वगैरे बघू, प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट बघू. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण त्याचे एमसीक्यू वगैरे करू. ठीक आहे. असंच 1 बाय 1 आपण इथे पहिल्यांदा आपण इथे पूर्णपणे त्याचं एक्सप्लेनेशन करत जाऊ. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपण त्याचे एमसीक्यू करत जाऊ. ठीक आहे. आणि प्रिव्हियस इयर पेपर्स जे आहे ते पण इथे त्याचे पण एमसीक्यू इथे प्रॅक्टिस आपण करू. ओके. मग फ्रेंड्स, दॅट्स इट. बाय बाय.